त्यांनी यावर्षी आपल्याला न मागता दिलं. मग त्यांचं एनव्हीटीचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू होणार आणि जागा पण दिली. आता विभागशा ते करू शकतात, पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसिव्हिंग वाढलंय, काश्मीरमध्ये झाला बुक फेस्ट, दिल्लीमध्ये तर प्रचंड मोठा होता. तर विदेशात पहिला बुक फेस्ट बहुतेक एनबीटीचा दुबईला आहे, पण नागपूर त्यांनी स्वीकारला. दादा, पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाचे आमदार जिल्ह्यात ज्या त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का? कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणतात. नाही, असं काही फॉर्म्युला ठरलेला नाही. तो असं फॉर्म्युला ठरला असेल मला माहित नाही, पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं. तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही. त्या जिल्ह्याची आवश्यकता, अनुभवी माणूस, थोडासा पॉलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स, काही पेंडिंग विषय, असे सगळे विषय घेऊन निर्णय होतो. आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे, आता एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे की ते निर्णय करते. दादा, परभणी आणि बीडची घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे. गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण आता सुरुवात पुन्हा एकदा टीकेवरच होती. मला असं वाटतं की दोन्ही सभागृहात, विधानसभा विधान परिषद, झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट, साहसी, विश्वास लोकांना देणार असं उत्तर, चर्चेला जे उत्तर देतात, रिप्लाय, तो माननीय देवेंद्रजी दिला आहे. त्यात कुठेही त्याने हातचं राखलेलं नाही. त्याचं म्हणाले की जो जो या दोषी असेल त्या प्रत्येकाला शासन मिळेल. काल अजितदादा इमिजिएट गेले तिथे भेटायला. त्यामुळे बरं नुसतं रिप्लाय नव्हतं, तर ऍक्शन होत्या ना. पण महायुतीचं सरकार येतात राज्यातलाच एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जाते. म्हणजे असं आहे की आपली लोकशाही इतकी त्यामुळे तिची ब्युटी अशी आहे, सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला आरोप करू शकतो. आरोपातून काय होणार? माननीय देवेंद्रजी काय म्हणाले की आपला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणालाही सोडणार नाही. उगाच धावेत कडे मारण्याची अर्थ नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशा लावलेल्या, एसआयटी लावलेली आहे. एसआयटीचा हेड आयजी लेवलचा माणूस गेला आहे आणि त्याचं तो निष्पन्न होतं. खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का? म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील असेल किंवा गिरीश महाजन असेल, त्यांना एकच खातं आहे, फक्त विभागून दिलेलं आहे. असं नेमकं काय? असं आहे की साधं एखादं मंडळ असेल, तरुण मंडळ, आणि गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, त्याची कामं वाटप करताना इतकही तारेवरची कसरत करायला लागते. अध्यक्ष कोणाला म्हणाले, उपाध्यक्ष म्हणाले, कोषाध्यक्ष कोणाला म्हणाले. राज्य 14 कोटीचं चालवायचं आहे. त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणारा खूप शांत डोक्याने निर्णय करतात. दादा आल्यामुळे जास्त कसरत करावी लागते. अजित दादा आल्यामुळे जास्त कसरत करावी लागते. जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीचं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत वाढणार. आता राहुल गांधी देखील उद्या परभणीत येत आहेत. म्हटलं की मगाचं वाक्य मी, आणि मी काही वाक्य पुन्हा म्हणलो असतो की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे ज्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवानगी, कोणालाही कुठे जायला परवानगी. त्यामुळे राहुल गांधी येत आहेत. तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पार पडा, हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं. काय पाहिलं मी काय म्हटलेलं पूर्ण शांत काय मी काही म्हटलेलं नव्हतं. बरं, ठीक आहे. थोडं पालकमंत्री लोडेड वाक्य अगदी जिल्ह्यात असं तुम्ही म्हणताय. आम्ही चर्चा आहे, लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री पद स्वीकारायला. ठरलेलं उत्तर आहे की माझी पार्टी, माझा पक्ष, माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो. माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं 2.5 वर्षापूर्वी. अनेकांना वाटलं की याला साईडला टाकलं, हे तर महसूल होते, पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपण देशात फर्स्ट. दादा, पण तुमचं लीड अजितदादांपेक्षा जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाचंच नाहीये. त्यामुळे मला लीड मिळाला हे चांगलं झालं. कोथरूडकरांचा त्यासाठी मी साष्टांग नमस्कार घातला पहिल्याच दिवशी संध्याकाळी. दादा, मुद्दा पब्लिक डिमांड आहे
म्हणजे अर्थात एवढं लीड आहे त्यामुळे मी तेच पुन्हा पुन्हा म्हणेन, त्याला वेळ घालवू नका. मी तेच पुन्हा पुन्हा म्हणेन की पब्लिक डिमांडवर आमच्याकडे निर्णय होत नाही. आमचं नेतृत्व ठरवेल तेव्हा निर्णय होतो. आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय त्याचा मी सोडा करेन. तर आगामी महानगरपालिका निवडणुकामध्ये माझं नेतृत्व मला जे देईल त्याचं मी सोडा करेन. तर पालिका निवडणुकामध्ये नेमकी कशी रणनीती असणार आहे? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये की आम्ही अजून 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्याचा निकाल लागेल. आता दिसतंय असं की सुप्रीम कोर्ट निकाल आता काही बोलणार नाही. मग पुढे नोटिफिकेशन, मग प्रभाग रचना, मग 2011 पासून जनगणना झालेली आहे, 21 राहिली आहे, ती होईल. असा तो एक मोठा एक्झरसाइज असल्यामुळे जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी असा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री मोदींचा आहे. मुंबईत एका लग्न समारंभामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले. चांगलं